साधू मंडळी प्रेमाने बोला, धन निरंकारजी. मंदिराच्या शेजारी एक साधू महात्मा सकाळीपासून बसलेले होते. मंदिरामध्ये खूप सारी माणसं येत होती जात होती. सायंकाळची वेळ झाली आणि एक आनंद नावाचा माणूस आपल्या परिवाराला घेऊन मंदिरात आला. त्यानं मंदिरात जाताना बघितलं की बाजूलाच एक संत महात्मा कोणीतरी बसले. त्यानं सकाळी पण बघितलं होतं. जेव्हा तो मंदिरातून बाहेर आला तेव्हा त्यानं त्या साधूच्या चरणाला स्पर्श केला आणि म्हणे, बाबा तुम्ही सकाळीपासून इथं बसलाय? म्हणे, हो. खाल्लं काही? म्हणे, नाही. मग म्हणे, संध्याकाळच्या प्रसादीला येता माझ्या घरी? साधू महात्म्यानं होकारार्थी मान हलवली आणि आनंदबरोबर ते महात्मा त्याच्या घरी गेले. आनंदची परिस्थिती तशी बेताचीच होती. छोटंसं घर, छोटीशी नोकरी, 2 लेकरं आणि बायको असा परिवार त्याचा. पण आनंद होता त्या आनंदच्या घरी. घरामध्ये जे साहित्य सामान होतं त्याचा आधार घेतला आणि त्या परिवारानं प्रसादी बनवली. त्या संत महात्म्याने प्रसादी केली आणि जेव्हा जायला निघाले तेव्हा सगळा परिवार पाया पडला आणि आनंदने हात जोडले. म्हणे, महाराज क्षमा करा, माझ्या नाजूक परिस्थितीमुळे मी चांगल्या सुखसुविधा तुम्हाला पुरवू शकलो नाही. पण परत कधी आला 3 वर्षांनी 4 वर्षांनी तर नक्की घरी येऊन जा. माझे हे दिवस बदलतील, मला खात्री आहे. म्हणे, दिवस राहत नाहीत. पूर्वी तर खूप खराब दिवस होते, त्याच्यापेक्षा आता बरे आहे. आणि मला खात्री आहे की भविष्यामध्ये अजून चांगला काळ माझ्या वाट्याला येईल. परत कधी आला 3 वर्षांनी 4 वर्षांनी तर घरी नक्की येऊन जा. संत महात्म्याने हात जोडले आणि निघून गेले. आणि खरंच 3 वर्षांनी जेव्हा ते महात्मा त्या गावी आले होते तेव्हा ते आनंदच्या घरी गेले तर घर बंद होतं. इकडं तिकडं चौकशी केली. म्हणे, इथं एक आनंद नावाचा व्यक्ती राहत होता, कुठे गेला? त्यांनी सांगितलं, म्हणे, अहो त्याच्या वाट्याला खूप खराब दिवस आले आणि त्यानं गाव सोडलंय. शेजारी एक 5 किलोमीटर अंतरावरती गाव आहे. त्या गावामध्ये एका शेतकऱ्याच्या घरी तो कामाला असतो, तिथं राहतो आता. त्या संत महात्म्याला आश्चर्य वाटलं की असं कसं घडलं बुवा. पण जायचं म्हणे आनंदला भेटून. 5 किलोमीटर त्याचं घर शोधत शोधत ते संत महात्मा आनंदच्या घरी पोहोचले. जाऊन बघितलं तर खरंच आनंदची परिस्थिती नाजूक झाली होती. काही कारणास्तव कंपनी बंद पडली होती. बायकोच्या आजारपणामुळे शेती विकावी लागली. नोकरी गेली, शेती गेली आणि मग आता मजुरी करण्याचे दिवस आनंदवर आले होते. म्हणून एका शेतकऱ्याकडे तो जाऊन राहिला होता. रानातच छोटीशी झोपडी बांधली आणि तिथंच लेकरा बाळांना घेऊन राहत होता. लेकरं आता थोडी थोडी मोठी झाली होती. संत महात्मा पोचले. आनंदला मोठा आनंद झाला. अशी परिस्थिती झाली होती तरी आनंदच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र कमी झालेला त्या संत महात्म्यांना दिसला नाही. आनंद तेवढाच होता. संत महात्म्यांनी प्रसादी केली आणि जायला निघाले. जाता जाता आनंदच्या खांद्यावर हात टाकला आणि म्हणे, वाईट झालं रे बाळा सगळं. आनंद म्हणाला, नाही हो महाराज, वाईट कशाचं? जेही काय घडलं ती भगवंताची इच्छा आहे म्हणून ते स्वीकारलं पाहिजे. आणि जातील म्हणे हेही दिवस निघून. लहानपणी तर खूप ताणतणाव सहन केला, खूप अडीअडचणींचा सामना सहन केला. ते दिवस निघून गेले. मध्यंतरीचा काळ चांगला होता, तोही निघून गेला. आता आहे थोडा ताणतणाव, परत अडीअडचणी उभा राहिलेत. पण हेही दिवस निघून जातील म्हणे. जे दिवस आपल्या वाट्याला येतील भगवंताच्या कृपेनं त्या दिवसामध्ये आनंदी राहणं, भगवंताचे आभार मानणं एवढंच आपल्या हातामध्ये आहे महाराज. आणि आशीर्वाद द्या म्हणे, जातील हे दिवस माझ्या आयुष्यातून निघून. या परत कधी आला अजून 4-2 वर्षांनी तर नक्की या म्हणे. तुमचे आशीर्वाद मिळाले ना तर जगण्याला बळ मिळतं म्हणे. नक्की या परत कधी आला 4-2 वर्षांनी तर. महाराजांनी होकारार्थी मान हलवली, हात जोडले, आशीर्वाद दिला आणि संत महात्मा तिथून निघून गेले. आता मध्यंतरी मित्रांनो 4-5 वर्षाचा काळ सरला. 4-5 वर्षानंतर ते संत महात्मा परत त्याच गावी आले आणि आनंदच्या घरी गेले तर आनंदचा काळ खरंच बदललेला होता. आनंद आता झोपडीत राहत नव्हता. फार मोठ्या वाड्यात आनंद राहत होता. खूप चांगली चांगली कपडे त्याच्या लेकरांनी घातली होती. बायकोच्या अंगावर सोनं नाणं होतं आणि तिची सुद्धा शारीरिक परिस्थिती आता चांगली झाली होती. आणि एकंदरीत काय तर आनंदचा काळ खूप चांगला आला होता. खूप मनोभावे त्यानं त्या संत महापुरुषाचा आदर सन्मान केला, सत्कार केला. जे जे त्याच्या मनामध्ये होते सर्वांगानं त्या संत महात्म्याची सेवा केली. आणि मग छान प्रसादी झाले. आणि जेव्हा आशीर्वाद घेण्यासाठी तिथं बसला तर महात्मागण सांगत होते, म्हणे, अरे बाळा, खूप चांगले दिवस तुझ्या वाट्याला आले. तू म्हणत होता की दिवस बदलतील, दिवस बदलतील आणि बदलले तुझे दिवस. आनंदनं हात जोडलं आणि म्हणे, महाराज भगवंताची कृपा आहे हो, दिवस राहत नाहीत. खूप खराब काळ गेला, चांगला काळ आला तोही गेला, मध्यंतरी परत वाईट काळ आला तोही निघून गेला. आता भगवंताच्या कृपेने चांगले दिवस आहेत. पण राहत नाहीत महाराज हेही दिवस निघून जातील. संत महात्मा म्हणाले, अरे आता चांगले दिवस आहेत तरी तू नेहमीच असं का म्हणतो की दिवस निघून जातील, दिवस राहत नाहीत?
तो म्हणे खरंच आहे महाराज, दिवस कुठं राहते, तो दिवस बदलत राहते. दिवस चांगले असू द्यात म्हणे, वाईट असू द्यात, दिवस कुठं राहतात महाराज, दिवस बदलत राहतात म्हणे. त्यामुळं कायमस्वरूपी आयुष्य एका समान पातळीवर समान उंचीवर टिकून राहील याचा भरोसा नाही. चढ उतार येत राहील, पण त्याच्यामध्ये आपण भगवंताचे आभार मानले पाहिजेत, आनंदी राहिलं पाहिजे, एवढंच मला कळतं म्हणे. संत महात्मा म्हणाले, अरे संत वृत्तीची माणसं आपण आणि आनंद खरं संतांसारखं बोलायला लागलाय. त्याच संत महात्म्यांना खूप आनंद झाला. म्हणे तुम्ही आमच्या गुरुसारखं सांगायला लागले हो. आनंद म्हणे नाही महाराज, पण जे जे आईवडिलांकडनं शिकायला मिळालं ते मला असं वाटतं की दिवस येतील, दिवस राहतील, दिवस बदलतील, सुखाचे, कधी समाधानाचे, कधी आनंदाचे, कधी दुःखाचे, कधी ताणतणावाचे, पण सगळ्या परिस्थितीमध्ये भगवंताचे आभार मानायचे आणि आनंदी राहायचं, एवढंच मला आईवडिलांनी शिकवलं म्हणे. आणि मग छान विचारून गप्पा झाल्या आणि संत महात्मा निघाले. नेहमीप्रमाणे आनंद परत हात जोडले आणि म्हणे महाराज परत कधी आलो. संत महात्मांनी हात जोडले आणि म्हणे बघू असंच कधीतरी आलो 4-5 वर्षांनी, वर्ष 2 वर्षांनी तर घरी नक्की येऊन जाईल. आनंदला समाधान वाटलं. म्हणे या महाराज, येत राहावा, जेव्हा जेव्हा आमच्या गावी याल, वर्षांनी, 2 वर्षांनी, 5 वर्षांनी नक्की घरी येत जा म्हणे. संत महात्म्यांनी हात जोडली, नेहमीप्रमाणे निघून गेले. मध्यंतरी 5-6 वर्षाचा काळ लोटला मित्रांनो. परत एकदा आनंदची दोन्ही मुली मोठ्या झाल्या, लग्न झाली, नांदायला गेल्या. आणि 5-6 वर्षानंतर ते संत महात्मा परत त्या गावी आलेत, आनंदच्या घरी गेलेत. आणि जाऊन जेव्हा त्यांनी बघितलं तर वाड्यात एकटीच होती आनंदची बायको. आनंदच्या दोन्ही मुली नांदायला गेल्या होत्या आणि आनंद कुठे असं विचारल्यानंतर बायको रडायला लागली. आणि बायको सांगत होती म्हणे 2 वर्षापूर्वी आनंद वारले. संत महात्म्याला आश्चर्याचा धक्का बसला की असं कसं काय. सगळी एकंदरीत परिस्थिती सांगितली, काय घडलं, कसं घडलं. आणि त्या साधू संत महात्म्यांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि त्यांना आनंदचं फक्त एकच वाक्य ते आठवलं की दिवस निघून जातील महाराज, दिवस राहत नाहीत. आनंद निघून गेला, पण जाता जाता सगळ्यांना एक धडा शिकवून गेला की कुठलीही परिस्थिती, कुठलीही दिवस, भले ते सुखाचे असो, समाधानाचे असो, आनंदाचे असो, अथवा ताणतणावाचे असो, अडचणींचे असो, दुःख दारिद्र्याचे असो, दिवस कुठलेही राहत नाहीत. सब दिन होत ना एक समान. सगळे दिवस एक समान राहत नाहीत, बदलत राहतील दिवस, वेगवेगळे दिवस वाट्याला येतील. पण या सगळ्या दिवसांमध्ये आनंदी राहणं आपल्या सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी, ही गोष्ट त्या आनंदानं मात्र सगळ्यांच्या लक्षात आणून दिली. आपल्याकडं सुद्धा मित्रांनो आता खूप गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे हो. यंदा अतिवृष्टी झाली. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी खूप सारा पाऊस पडला. लोकांची फक्त पिकंच नाहीत वाहून गेली मित्रांनो, लोकांच्या जमिनीसुद्धा वाहून गेल्या, घरदारं वाहून गेली, गुरंढोरं वाहून गेली. जगण्याला कसला आधारच नाही राहिला. लोक अगदी शून्य झाली माणसं. अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आता त्यांना उभं करणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यांना आधार देणं ही सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मी कधी अशी प्रार्थना तुमच्या चरणी केली नाही, परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मात्र मी सगळ्या महापुरुषांच्या चरणी प्रार्थना करतोय की हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा. आणि आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला त्यांना आधार द्यायचा आहे. त्यांना ही गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे की हे दिवस तुमच्या जे वाट्याला आलेत, हे दिवस भगवंताच्या कृपेनं बदलतील आणि सगळ्यांच्या वाट्याला सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे आणि सोन्याचे दिवस वाट्याला येतील. ही गोष्ट आपल्याला त्यांना समजवायची, त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवायची आहे आणि भगवंताप्रती त्यांचा विश्वास दृढ करायचा आहे. आणि मला खात्री आहे मित्रांनो की सगळ्यांच्या वाट्याला सोन्याचे दिवस येतील भगवंताच्या कृपेनं. साधू मंडळी प्रेमाने बोला, धन निरंकारजी.